जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वात आधी मी आपल्याला सर्वांना खास धन्यवाद देतोय, कारण आज तुळशीचं लग्न आहे. संध्याकाळची वेळ झाली तरी सुद्धा तुम्ही केवळ आणि केवळ शिवसेनेच्या प्रेमासाठी आपल्या सभेला आलात. तुम्हाला मी लाख लाख धन्यवाद देतोय. लोकसभा झाली, आता विधानसभा. लोकसभेमध्ये आपण थोडे कमी पडलो आणि साहजिकच आहे की कोकणमधला पराभव हा माझ्या हृदयाला चटका लावून गेलेला आहे. कारण कोकण म्हणजे शिवसेना, शिवसेना म्हणजेच कोकण. हे नातं आजपर्यंत कोणी तोडू शकलेलं नाही आणि मला खात्री आहे की आता सुद्धा कोणी तोडू शकणार नाही. आपलं नातं असं आहे की ज्या वेळेला कधी कोकणावरती संकट आलं तर शिवसेना धावून येते आणि शिवसेनेवरती जेव्हा संकट येतं तेव्हा कोकण मागे ठाम उभा राहतो. आज आपली शिवसेना मोदी आणि शहा संपवायला निघालेत. नाहीतर आजपर्यंत राजकारणात असं कधीच झालं नव्हतं. पक्ष फुटतात, काही माणसं या पक्षात नंतर त्या पक्षात, हे ठीक आहे, राजकारण म्हणून चालू राहतं. पण एवढा नीचपणा हा आजतागत कोणत्याही राजकीय पक्षाने केला नव्हता. तो कोणी एकेकाळच्या आपल्या मित्रांनी केला. ह्याचं मला जास्त दुःख आहे आणि राग सुद्धा आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला भाजपा म्हणून काही शिल्लकच नव्हतं तेव्हा शिवसेना प्रमुखांनी, म्हणजे हे भाजपवाले कसे हुशार आहेत, जर तेव्हा आपण ठरवलं असतं, शिवसेना प्रमुखांनी ठरवलं असतं की मला युती नकोच, काय व्हायचं ते एकट्याचं माझं होईल, तर भाजपा आज औषधाला सुद्धा महाराष्ट्रामध्ये दिसला नसतं. एवढी शिवसेनेची ताकद होती आणि आहे. पण आपण थोडंसं काय भूतदया आहे, माणुसकी आहे, भगवा झेंडा, तुमच्या हातात भगवा, आमच्याही हातात भगवा, मग आपलं भगव्याचं नातं आहे. हिंदुत्व आहे, देश आहे, महाराष्ट्र आहे, मग घेतलं त्यांना खांद्यावर. आणि एवढी हे नीच निघाले की स्वतःचं काम झाल्यानंतर वापरून फेकून देत आहेत आपल्याला. मी जिथे जिथे महाराष्ट्रामध्ये जातोय, संपूर्ण महाराष्ट्र फिरतोय. अगदी विदर्भात गेलो, कोकणात तर आज आहे, मध्ये पण येऊन गेलो, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र. लोकसभेला मला काही पत्रकार विचारतात, तुम्हाला काय वाटतं? कालच रात्री 1 वाजेपर्यंत माझी मुलाखत चालू होती, कारण 4 सभा करून मुक्कामी पोहोचायलाच 11:30-12 वाजले होते. तुम्हाला काय वाटतं? आणि मी त्यांना सांगितलं की विधानसभेचं वैशिष्ट्य असं या की साधारणतः लोकसभेला जशी सभा होत होती तशी एका लोकसभेची सभा माझी एका विधानसभेला होते. प्रचंड मोठ्या सभा होत आहेत. म्हणजे मला असं बोलताना जाणवत नाही आता सुद्धा गर्दी कुठपर्यंत गेले. कालची बार्शीची सभा आपण पाहिली असाल, असं स्टेजवरनं काय अंदाजच येत नव्हता. मग त्यांना सांगितलं तर जरा मोबाईलचे टॉर्च लावा आणि ते कळलं, अरे बापरे, कुठपर्यंत गेलेली आहे गर्दी. म्हटलं हेच चित्र आहे. ते काय नुसते मोबाईलचे टॉर्च नाही पेटलेत, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आता मशाली पेटलेल्या आहेत. शिवसेनेची मशाल पेटलेली आहे. आणि मला वैभव, मी आता वैभव अनेक वर्ष सोबत आहे, लहान आहे म्हणून हक्काने त्याला अरेतुरे बोलतो. वैभव, मला तुझा अभिमान आहे, कारण तुला सुद्धा 50 काय आणखीन खोके मिळाले असते, पण तू हटला नाहीस, वाकला नाहीस, बदला नाहीस. आणि मुख्य म्हणजे मिंध्यांप्रमाणे मोदीशांचा लाचार झाला नाहीस. मला तुझा अभिमान आहे. आणि विनायक राऊत पण तसेच आहेत, कारण खासदार पण आपले गेले होते, विकले, पण विनायक राऊत नाही गेले. इथे बसलेले सगळेच, मग भाई गोवेकर काय सगळेच, आता उपरकर पण परत आले, राजन तेली परत आले. सगळी जुनी शिवसेना ही परत उभी राहते.
आणि इथे मला जे आव्हान दिलं गेलं, रस्त्याने येऊन जाऊन दाखवा, मी त्यांना सांगतोय नशिबाने दिले, घरी बसून नीट खा. उगाच मध्ये आला तर वेडं वाकडवून खाण्यात काही अर्थ नाहीये. कारण आडवा आला तर आडवच करू, तेवढी ताकद हिंमत ही शिवसेनेत आहेच. पण मुळात प्रश्न हा तुम्हाला आहे. हा नुसता आपला आमदार उमेदवार वैभव त्याचं नाव आहे म्हणून वैभव नाही मी म्हणत. तुम्हाला सगळ्यांना कोकणचं वैभव जपायचं की नाही हा प्रश्न मी तुम्हाला करतोय. तुम्हाला कोकणचं वैभव हवंय की नकोय? का पुन्हा सगळं गुंडापुंडांचं राज्य पाहिजे? मग ती सगळी जुना काळ जो होता, मग कुठून सुरुवात करायची? श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणे. मग एखादी टीव्हीची मालिका असते की माणसं काय होतंय कसं होतंय माहित नाही, रमेश गोवेकर गायब, कुठे गेला? हवेत अदृश्य. हत्या होत आहेत, कोणी केल्या माहिती नाही. आणि ती गुंडगिरी, ती दडपशाही, त्यावेळेला वैभव एकटा नडला होता त्यांना. आणि वैभव तुला भेटायला मी दुसऱ्याची त्या तुरुंगात आलो होतो. आपल्या एका सैनिकावरती हल्ला झाला होता, त्याला गोव्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. मग तेव्हाही हॉस्पिटल चांगलं नव्हतं, आता किती चांगलं झालंय कल्पना नाही मला. पण तो काळ असा होता. आणि उपरकर तुम्ही जेव्हा उभे होतात तेव्हा मी 10 दिवस इकडे राहिलो होतो. संपूर्ण मतदारसंघ जो तेव्हाचा होता तो पिंजून काढला होता. आणि तेही दिवस मला आठवत आहेत की मी जिथे जायचो लोक गर्दी करायची, पण गर्दीमध्ये एक व्यक्ती मला येऊन भेटली. मी गाडीत बसलो, तो आला माणूस, तरुण होता. मला म्हणाले, साहेब काय? खास तुमच्या कोकणी भाषेत बोलला तो. तुमच्या ती कोकणाची एक वेगळी गंमत आहे भाषेची, बोलण्याची. आणि त्यांनी मला सांगितलं की आता तुम्ही सगळे आलात ठीक आहे, पण तुम्ही बघितलं ना आमची घरं कशी, एक तिकडे एक तिकडे एक इकडे इकडे सगळं असं विखुरलेलं आहे. संध्याकाळ झाली, सूर्यास्त झाला की इकडे चिडी चिप सगळा काळोख असतो. ही 2005ची गोष्ट आहे. आज तुम्ही सगळेजण आला, आम्हाला बरं वाटलं. निवडणूक झाल्यानंतर तुम्ही गेल्यानंतर आम्ही इकडे एकटे राहणार आहोत. आणि यांची दहशत एवढी आहे, आमच्या मुली बाळी रात्री अपरात्री किंवा संध्याकाळच्या वेळेला एकट्या येणं जाणं करायचं म्हटलं तर हे काय करतील सांगता येत नाही. तेव्हा तुम्ही म्हणे एक कोणतरी माणूस असा द्या की जो आमच्या सोबत, आम्ही कधी हाक मारली तर तो धावून येईल असा माणूस द्या. आणि ती परिस्थिती बघितल्यानंतर ते आव्हान विनायक राऊत यांनी स्वीकारलं. येऊन राहिले, तुम्ही खासदार म्हणून निवडून दिलं. या वेळेला नेमकं काय कुठे चुकलं हा विचार माझ्यापेक्षा आपण सगळ्यांनी केला पाहिजे. की नको तो धोंडा पुन्हा का उरावरती घेतलात? पुन्हा तुम्हाला दादागिरी, गुंडगिरी. म्हणजे मला मोदींना, मी मगाच्या सभेत सुद्धा बोललो की मोदींना इकडे मुद्दामून प्रचाराला बोलवायचंय. याच इकडे या व्यासपीठावरती बोलू आपण. या चॅनलमधनं मी त्यांना आमंत्रण देतोय, मोदीजी जरा आप यहाँ आइए. कारण तुम्ही जो लोकसभा निवडणुकीमध्ये कंठशोष करत होता, परिवारवाद परिवारवाद, घराणेशाही, म्हणजे शिवसेना प्रमुखांनंतर शिवसेना प्रमुखांच्या पुत्राने जर शिवसेना, त्यांनी शिवसेना प्रमुखांनी मला दिली. मोदीजी तुमचं काय जातंय? कोण आहात तुम्ही? हा पक्ष हा माझ्या वडिलांनी स्थापन केलाय. तेव्हा तुम्ही कुठे होतात? हिमालयात होतात का विंध्य पर्वतात होतात? मला नाही माहिती. पण हा शिवसेना, हा पक्ष, शिवसेनेने जो जन्म घेतला तो मुंबईमध्ये जेव्हा मराठी माणसावरती अन्याय होत होता तेव्हा भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी, मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी म्हणून शिवसेना प्रमुखांनी ही शिवसेना स्थापन केली. आणि तिचं नेतृत्व जर शिवसैनिकांनी माझ्याकडे दिलं असेल, शिवसेना प्रमुखांनी त्याला संमती दिली असेल, तर तुम्ही चोंबडेपणा करणारे कोण? मग तुम्हाला शिवसेना प्रमुखांची घराणेशाही चालत नाही. परिवारवाद परिवारवाद. मग इकडे तुम्ही जे काही करता आहात, बाप डोक्यावर आणि पोरं खांद्यावर. मग डोक्यावरती बाप बसलाय, या खांद्यावर एक कार्ट, दुसऱ्या खांद्यावर दुसरा कार्ट. इसको क्या कहेंगे? मग तुम्हाला हिंदुत्व मानणारी, तुम्हाला संकटात
साथ देणारी शिवसेना आणि शिवसेना प्रमुख, त्या शिवसेना प्रमुखांची घराणेशाही नाही चालत, पण माझ्या कोकणावरती गुंडागर्दी करणारे, जोर जबरदस्ती करणारी घराणेशाही चालते, एवढे तुम्ही खाली उतरलात? मग कशाला तुम्ही बसलात तिकडे? हे आमचं हिंदुत्व नाहीये. मी जसं प्रत्येक सभेत सांगतो तसं याही सभेत सांगतो की मी भाजपला लाथ घातले, हिंदुत्व नाही सोडलं आणि कदापि सोडू शकत नाही, मी सोडणार नाही. आणि परत मी मुद्दामून त्यांना सांगतो, कारण त्यांचं तेच टायर सुरू आहे अजूनही, की काँग्रेस के साथ गए आहेत ना. काँग्रेस माझ्या सोबत आहे, राष्ट्रवादी माझ्या सोबत आहे, अनेक मित्रपक्ष आमच्या सोबत आहे, कारण तुमची हुकुमशाही गाडायला म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत. आम्हाला हुकुमशाही नकोय, आम्हाला शिवशाही पाहिजे, म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत. म्हणजे आम्ही काँग्रेस सोबत गेलो तर लगेच यांनी हिंदुत्व सोडलं. मग मी त्याने जे काय प्रश्न विचारतो, मग तुम्हाला वाटेल उद्धव ठाकरे तुम्ही काय बोलताय, कोकणात आले आणि काश्मीरचं काय बोलताय? मुद्दामून बोलतोय, कारण अमित शहा येत आहेत, आज पण आले होते, नरेंद्र मोदी येत आहेत. काल तर मोदी उतरणार होते सोलापूरला, माझं हेलिकॉप्टर होतं कुठे? औसा. मोदी लँड होत नाही तोपर्यंत तुमचं हेलिकॉप्टर उडणार नाही. अरे वा रे वा. पंतप्रधान म्हणून जर का रुबाब दाखवायचा असेल तर पंतप्रधानांसारखे वागा. जेव्हा तुम्ही पंतप्रधान पदाची शपथ घेतली तेव्हा सर्वांशी सारखं आम्ही वागू ही शपथ तुम्ही घेतली, जशी मी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. आणि माझ्या 2.5 वर्षाच्या काळात मी कोणी सांगावं मी भेदभाव केला आणि भेदभावाने मी वागलो, कोणी सांगावं? कारण ती घटनेची शपथ आहे. जो न्याय मला आहे, जो कायदा मला लागतो, तोच कायदा मोदींना सुद्धा लागला पाहिजे. आणि जर पंतप्रधान तुम्ही असाल तर कोणत्याही एका पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराला देशाचा पंतप्रधान येता कामा नये, हे सुद्धा आता कायदा करायला पाहिजे. कारण जशी तुमच्यासाठी भाड्याने आणलेली माणसं, गरीब माणसं होती, त्यांचा काही दोष नाही, ही थांबली होती, तशीच माझ्यासाठी सुद्धा माझी जीवाभावाची माणसं ही थांबतात. आणि जोपर्यंत माझं हेलिकॉप्टर उडत नाही तोपर्यंत कधी, म्हणजे मी परवा 40गावला गेलो होतो, पोहोचेपर्यंत 6:30-7 वाजले. दुपारी 2 वाजल्यापासून लोक बसली होती, तुफान गर्दी होती. 2 वाजल्यापासून बसले उन्हात. मग तुम्ही मला का अडवता? आणि अमित शहांचं मी तुम्हाला जे सांगत होतो की उद्धवजी आप जवाब दीजिए, काय द्यायचा जवाब? की 370 कलम जे काढलं त्याला विरोध करणाऱ्यांबरोबर तुम्ही बसलात. पण अमित शहाजी 370 कलम काढताना शिवसेनेने तुम्हाला पूर्ण पाठिंबा दिला होता आणि त्या काढल्याबद्दल तुमचं कौतुक तेव्हाही केलं होतं, मी आज पण करतो. 370 कलम हे काश्मीरसाठी महत्वाचं आहेच, देशासाठी आहेच. काश्मीर हा आपल्या देशाचा माझ्या देशाचा अविभाज्य भाग आहे, हे मान्यच आहे आम्हाला आणि तो पाहिजेच. पण 370 कलम काढलं ते लोकसभेसाठी ठीक आहे, कोकणामध्ये येऊन तुम्ही त्याचं काय कौतुक सांगताय? मराठवाड्यामध्ये मी फिरलो, विदर्भामध्ये फिरलोय, शेतकरी संतापलेत नुसते, कारण सोयाबीनला भाव नाहीये, कापसाला भाव नाही, डाळीला भाव नाही, काय संपूर्ण वाताहत झालेली आहे. आणि त्या शेतकऱ्याने जे आशेने तुमच्याकडे बघतायत की काहीतरी तुम्ही द्याल, पण तुमची ती आयात निर्यात धोरणं अशी तुम्ही आखता की आता कांद्याचे भाव पडायला लागलेले आहेत. आणि तो तुमच्याकडे बघतोय की माझ्या सोयाबीनला हमी भाव कधी देणार? आज त्या शेतकऱ्यांना माझ्या या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय, मराठवाडा आणि विदर्भाच्या, की तुम्ही सोयाबीन विकण्याची घाई करू नका. आपलं सरकार येतंय. आपलं सरकार आल्यानंतर मी तुम्हाला वचन देतोय की हमी भावाने शासन तुमचं सोयाबीन खरेदी करेल. पण हे वचन मी देतोय, हे वचन ना मोदी देत, ना अमित शहा देत. मिंदे बिंदे तर सोडूनच त्यांचे चिंध्याच झालेले आहेत. मग 370 कलम काढलं, अहो सोयाबीनच्या हमी भावाचं काय? कापूस खरेदी कधी होणार? अरे मी 370 कलम काढलं ना, दुधाला भाव नाही, 370 कलम काढलं की महिला सुरक्षित नाही, 370 कलम काढलं. काय करायचं इकडे त्या कलमाचं? आमच्याकडे आंब्याची कलम आहेत, बाकी सगळी कलम आहेत. 370 कलम हे काश्मीरसाठी महत्वाचं आहे. आणि मुद्दा म्हणून मी त्यांना सांगतोय
की जेव्हा, हे मी परत परत बहुतेक प्रत्येक सभेत सांगतोय, की जेव्हा या देशाला अमित शहा आणि नरेंद्र मोदी या नावाची दोन माणसं या भूतलावरती अस्तित्वात आहे हे कोणालाही माहीत नव्हतं. हा काळ कोणता? जेव्हा काश्मीरमध्ये स्वतःच्या घरात हिंदू पंडितांवरती अत्याचार होत होता, तो काळ आहे. हे मला वाटतं तेव्हा बसले होते व्ही पी सिंगच्या मांडीला मांडी लावून. ना तेव्हा मोदी धावून आले, ना अमित शहा धावून गेले. काश्मीरी पंडित घरदार सोडून देशामध्ये निर्वासितासारखे पसरत होते, लोंडेच्या लोंडे इकडे तिकडे जात होते. मग तो नटसम्राट मधला तो डायलॉग आहे ना, कोणी घर देता का घर, ही अवस्था आपल्याच देशात त्या काश्मीरी पंडितांची झाली होती. आणि तेव्हा फक्त आणि फक्त हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना महाराष्ट्रामध्ये घर दिलं होतं. ते उगाचच नाही त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणत, त्यांनी करून दाखवलं होतं. आणि हातामध्ये काय फक्त एक महाराष्ट्र होता, नक्कीच होता, पण बाकीची राज्य हे कोणी त्यांना तिकडे बोलवत नव्हती. ना भाजपवाले बोलवत होते, ना आणखीन कोणी. फक्त शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की माझ्या महाराष्ट्रामध्ये या. त्यांना शाळा कॉलेजमध्ये कुठे ऍडमिशन असेल त्या दिल्या, घराची सोय केली. म्हणून आज सुद्धा मी कुठेही गेलो आणि कोणी काश्मीरी पंडित भेटला तर मला, एक तर वयाने मोठे असतील तर मला मिठी मारतात, आणि माझ्याहून वयाने लहान असलं तर सरळ माझ्या पाया पडतात की हम बाला साहब से नहीं मिल सके, लेकिन आपके रूप में हम बाला साहब को देखते हैं. आणि याला तुम्ही घराणेशाही म्हणता. ती घराणेशाही तुम्हाला मान्य नाही. आणि चोर दरोडेखोरांची, लोकांच्या जमिनी बळकवण्याची, धमक्या देण्याची, इकडे घुसून मारीन तिकडे घुसून मारीन, याला तुम्ही डोक्यावरती घेता. बरं ठीक आहे, तुम्हाला शिवसेना संपवायची ना, करा प्रयत्न, बघतो कोण राहतं शिल्लक. शिवसेना आहे आणि तुम्ही आहात. तुम्ही बाकीच्या तुमच्या त्या यंत्रणा न घेता मर्द असाल तर समोरासमोर येऊन लढा, मर्द असाल तर. आणि मर्द नसाल तर मग तुमचे ते ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय वाले जसे वापरता, याचा अर्थ तुम्ही मर्द नाही आहात, नामर्द आहात. तुम्ही सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करतात, माझ्या लोकांना धमक्या देतात, जुन्या केसेस उकरून काढता आणि त्यांची फोडाफोडी करताय, पैसे देताय, तो सुद्धा माझ्या जनतेचा खाल्लेला. आणि या नामर्दाशी लढावं लागतंय, ह्याच्यासारखं मला दुसरं दुर्दैव वाटत नाहीये. जो उल्लेख तू वैभव केला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, अरे याचा सूड आपण घेणार आहोत की नाही, का नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलणार? जर शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याचा सूड आपण घेणार नसो तर मग आपण छत्रपतींचा जय जयकार करण्याच्या लायकीचे नाही आहोत. जर आपण स्वतःला छत्रपतींचे मावळे समजत असू तर ज्या भ्रष्ट हाताने तो पुतळा उभारला, ज्या अशुभ हाताने तो पुतळा उभारला, तो पुतळा उभारण्यामध्ये सुद्धा ज्यांनी पैसा खाल्ला, त्या भाजपाच्या आणि मिंद्याच्या उमेदवाराला एक सुद्धा मत या पवित्र कोकण भूमीमधनं पडता कामा नये. ही जबाबदारी तुमची आहे. मी आता गाडीने येताना डावीकडे वळलो असतो तर सिंधुदुर्ग किल्ला, इकडे आलो तर तुम्ही सगळे शिवरायचे मावळे. अरे ज्या शिवाजी महाराजांनी आपल्या इथे येऊन स्वतःच्या देखरेखीखाली एक आपल्याला वैभव उभं करून दिलं सिंधुदुर्ग किल्ल्याच्या रूपाने, 400 वर्ष झाली, तेव्हाची आक्रमण तर वेगळीच होती, पण त्याच्यानंतर ऊन वारा पाऊस लाटांचे तडाखे, मग ती चक्रीवादळ असतील, तोक्ते असेल, निसर्ग असेल, अशी कित्येक वादळं ही गेल्या 400 वर्षात आपल्या जन्माच्या आधी येऊन गेली असतील, तरी सुद्धा सिंधुदुर्ग ताठ मानेने उभा राहिला, कारण महाराजांच्या पवित्र स्पर्शाने तो पावन झालेला आहे. म्हणजेच याचा अर्थ महाराज इकडे आले असतील तेव्हा इथे सुद्धा कधीतरी त्यांचा वावर झाला असेल. तुम्ही भाग्यवान आहात की ज्या मातीला महाराजांचा स्पर्श झाला त्या मातीत तुमचा जन्म झाला आणि त्या मातीमध्ये तुम्ही राहता. तुम्ही भाग्यवान आहात, पुण्यवान आहात. निष्ठा ही तुमच्या रक्तामध्ये असली पाहिजे. शिवप्रेम हे तुमच्या नसा नसामध्ये भिनलेलं असलं पाहिजे. ते कोश्यारी सुद्धा होते, महाराजांचा अपमान केला, आपण मोर्चा काढला, पण मोदींनी हटवलं नाही त्यांना. पण मोदींचा अपमान केला असता तर तात्काळ त्याला निलंबित केला असता. म्हणजे माझी काल ज्यांनी मुलाखत घेतली त्यांनी मला सांगितलं की मोदींची पण बॅग तपासली गेली होती. म्हटलं तपासली गेली होती ओरिसात, पण तपासल्यानंतर ज्यांनी तपासली होती त्याला निलंबित केलं गेलं होतं, त्याला निलंबित करून टाकलं होतं. मग ही अशा पद्धतीने यांची दडपशाही सुरू आहे. वाटेल ते करतायत.
आणि नुसतं शिवप्रेमाचं नाटक करतायत. पुतळा पडल्यानंतर आमचे मिंदे दाढी खाजवत बोलतायत की वारच असं होतं की वाऱ्याने पुतळा पडला. अरे मिंद्या, तुझी दाढी नाही फडफडली? वाऱ्याने दाढी नाही हल्ली, पुतळा पडला? काय लाज लज्जा शरम काय आहे की नाही? आणि आज सावंतवाडीतून मी आलो. सावंतवाडी मधले दुसरे ते आपले खाली मुंडी पाताळ ढुंडी, नजर त्यांची कोल्ह्याची आहे. बघा तुम्ही, असे करून बघतात, बोलतात. त्यांनी आणखीन तारे तोडले. म्हणजे वाईटातून काहीतरी चांगलं होईल. खरंच मी त्यावेळेला जे आपण मोर्चा काढला आणि जोडे मारा, ते जोडे मारा म्हटल्यानंतर यानं जोड्याने मारायचं नाही तर दुसरं काय करायचं? महाराजांच्या म्हणजे आपल्या दैवताचा पुतळा पडतोय आणि म्हणतो वाईट झालं, पण त्यातनं काहीतरी चांगलं होईल. नाही, चांगलं जरूर होईल, पण ते पुतळा पडला म्हणून नाही, केसरकर पडेल तेव्हा चांगलं होईल. इथे सुद्धा इकडे आणि पलीकडे दोन चिल्ली पिल्ली पडतील तेव्हा कोकणचं चांगलं होईल. म्हणजे त्यांच्यासाठी वाईट होईल पण कोकणासाठी चांगलं होईल. आणि मी करून दाखवीन कोकणाचं चांगलं. मी आहे, मी देतोय तुम्हाला वचन. उण्यापुऱ्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये कोरोनाचा काळ असा भयानक होता की अनेक जण, म्हणजे तो काळ मला आठवला तरी अंगावरती शहारा येतो. रात्री अपरात्री कधी मुख्य सचिवांचा फोन वाजला की बापरे भयानक काय होतंय आणि काय नाही. एकदा तर सकाळी मुंबई महापालिका आयुक्तांचा फोन आला आणि अक्षरशः ते फोनवरती रडायचं बाकी होते. म्हटलं काय झालं? कारण मला माहिती मिळालेली होती. म्हणाले साहेब कालची रात्र ही काळरात्र होती. म्हटलं काय झालं? ते म्हणाले आपल्याकडे अचानक मला कळलं की एका हॉस्पिटलमध्ये साधारणतः 150 रुग्ण आहेत आणि ऑक्सिजनचा पुरवठा संपत आला. मग काय? म्हटलं करायचं काय? ते म्हणाले एवढी आपली तारांबळ उडाली. सुदैवाने आजूबाजूच्या हॉस्पिटलमध्ये सोय होती, कारण बेड तुडुंब भरलेले होते. सगळेच्या सगळे रुग्ण आपण कोणी न दगावता आपण हलवू शकलो. आता ते सुरक्षित आहे. नाही तर कालची रात्र ही फार वाईट रात्र होती. हे कोणाला तेव्हा मिंदेला माहिती पण नाही. झोपला असेल किंवा बसला असेल त्या देवेंद्र बरोबर गुटरगू करत. ही सगळी रात्री अपरात्री आपल्या शासकीय यंत्रणेने काम केलं. तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं. आणि आता हे टिकोजीराव गद्दारी करून तिकडे गेलेत आणि म्हणतात 2.5 वर्षात तुम्ही काय केलं? अरे नसतं केलं तर तू वाचला नसतास. वाचलाच नसता तू. आणि अजूनही सुधरत नाहीये. आरोग्य व्यवस्था त्या आणीबाणीच्या काळात सुद्धा, आणीबाणी म्हणजे कोरोनाची जी आपण वाढवली होती, एका गोष्टीचं मला नक्कीच समाधान आहे की जगामध्ये चीननी 15 दिवसामध्ये फील्ड हॉस्पिटल उभं करून दाखवलं. आणि त्याच्यानंतर अख्ख्या जगामध्ये आपली मुंबई असेल जिने 15 ते 17 दिवसात दुसरं फील्ड हॉस्पिटल उभं करून दाखवलं. म्हणजे आपण कुठेही कमी पडलो नाही. परदेशामध्ये कोणी नंतर काय केलं असेल माझ्या तरी ऐकूयात नाहीये, पण महाराष्ट्राच्या बाहेर दुसऱ्या राज्याने, एकाही राज्याने फील्ड हॉस्पिटल आपण जसं केलं होतं बीकेसी मध्ये आणि इतरत्र तसं उभं केल्याचं मी सुद्धा ऐकलं नाही किंवा वाचलेलं नाहीये. आपण टास्क फोर्स नेमला. कुठे ऑक्सिजन कमी पडू दिले नाही, औषधं कुठे कमी पडू दिली नाही, डॉक्टरांची कुठे हेळसांड होऊन दिली नाही. आणि करोनाचं संकट सगळं फोफावलं असताना गुजरातमध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये अजूनही ते फोटो तुम्हाला मिळतील, सार्वजनिक चिता पेटल्या होत्या. भयानक होतं दृश्य. पण तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं म्हणून आपण महाराष्ट्र वाचवू शकलो. महाराष्ट्र वाचवला म्हणजे तेव्हा जे काही सर्वे येत होते, उद्धव ठाकरे नंबर 1 मुख्यमंत्री. नाही, पण हा सन्मान माझा नव्हता, हा सन्मान तुमचा होता. उद्धव ठाकरे फक्त चेहरा होता. कारण तुम्ही जर मी जे सांगत गेलो होतो ते तुम्ही ऐकलं नसतं तर मी महाराष्ट्र काही करू शकत नव्हतो. पण मला अभिमान याचा आहे की एखाद्या कुटुंबाप्रमुखाप्रमाणे तुम्ही जे मी सांगत गेलो, घरी राहता तुम्ही घरी राहिलात, लॉकडाऊन तर लॉकडाऊन. आणि तेव्हा भाजपवाल्याने तेव्हा होते ना महामहिम कोश्यारी, काय म्हणजे करोनाच्या काळात सुद्धा पैसे खात होते. आणि मला पत्र लिहिलं होतं की तुम्ही, माझ्याकडे काही माणसांनी पत्र दिलेले आहे, ती पत्र मी तुम्हाला देतो आहे, तुम्ही ताबडतोब सर्व प्रार्थनास्थळ उघडा.
आणि तुम्हाला असा काही साक्षात्कार होतो का वगैरे 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 लिहिलं होतं. मग म्हटलं कोणी एवढी लोक भेटलेत तरी कोण, तर इनमीन 3 माणसं आणि ते तिन्हीच्या तिन्ही भाजपडे. तिथे सुद्धा तुम्ही घोळ घालत होतात. तिथे सुद्धा तुम्हाला सगळं उघडं करून महाराष्ट्राचा गुजरात किंवा उत्तर प्रदेश तिकडे करायचा होता. करोनाने बळी गेले तरी चालतील पण सगळं उघडा. ही अशी घाणेरडी नीच औलाद आणि ही आपल्यावरती राज्य करते. अमित शहानी जे आज दुपारी भाषणामध्ये बोलले की उद्धव ठाकरे म्हणजे आपल्या सरकारने विकासाला स्थगिती दिली. मी विकासाला नव्हती स्थगिती दिली, मी स्थगिती नाही, मी बंदी आणली होती आणि माझं सरकार आल्यानंतर मी परत बंदी आणीन. महाराष्ट्रातून एक सुद्धा उद्योग मी गुजरातला जाऊ देणार नाही म्हणजे नाही. अमित शहा आज लिहून ठेवा, तुम्ही आज लिहून ठेवा की ज्या क्षणी महाविकास आघाडीचं सरकार येईल तेव्हा तुम्हाला लुटारू न, तुम्हाला महाराष्ट्राचा उद्योग मी गुजरातमध्ये नेऊ देणार नाही. तुम्ही महाराष्ट्राचं वैभव लुटताय, महाराष्ट्राची विल्हेवाट लावताय. महाराष्ट्रात येणारे आणि होते ते उद्योग सगळेचे सगळे तुम्ही गुजरातला नेताय. गुजरात गुजरात हे गुजरात ते गुजरात. वेदांत फॉक्सॉन गुजरातला नेला, टाटा एअरबस गुजरातला नेला, मेडिकल डिव्हाइस पार्क गुजरातला नेला. हे सगळे चांगले उद्योग हे गुजरातला नेत आहेत आणि विनाशकारी रिफायनरी ही माझ्या निसर्ग संपन्न कोकणाच्या माथीवर मारताय. रिफायनरी घेऊन जा गुजरातला, पण माझा टाटा एअरबस मला परत द्या. म्हणून मी मागे जे बोललो होतो ना, राख रांगोळी, आमच्या नशिबात राख आणि गुजरातच्या नशिबात रांगोळी घालताय तुम्ही. गुजरात बद्दल मला काही आकस नाहीये ना, गुजराती लोकांबद्दल मला आकस आहे. इथे आलेत, पिढ्याना पिढ्या राहत आहेत, शतकानुशतके राहत आहेत. मग त्यांना सुद्धा मी सांगतोय, अरे तुमचं आणि आमचं नातं हे तुम्ही दुधात साखर मिसळल्यासारखे जर विरघळून गेलो असू तर मोदींचा मिठाचा खडा त्याच्यामध्ये का टाकायला देताय तुम्ही. आणि मोदी आणि शहाना सुद्धा सांगतोय की तुम्ही आज आहात उद्या नाहीत, पण आज महाराष्ट्र आणि गुजरात आणि संपूर्ण देश अशी जी काय तुम्ही भिंत बांधतायत, तुम्ही गेल्यानंतर सुद्धा ती जर्मनीची भिंत होती ना, तशी भिंत तुम्ही या देशात आणि गुजरातमध्ये बांधून जाता, हे लक्षात ठेवा. ही भिंत म्हणजे अंबुजा सिमेंटचं ऑफिस सुद्धा गुजरातला घेऊन गेले. काय नेमकं या कोकणासाठी केलं काय. आणि आज मला जे इकडेचे खासदार दुर्दैवाने झालेले हे मला आव्हान देत आहेत, अरे महाराष्ट्राचं रक्त तुझ्या अंगामध्ये असेल तर महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या विरोधात तू उभा राहा. मला काय आव्हान देतोस. मी उभा आहे, महाराष्ट्र लुटारू आणि महाराष्ट्राच्या मध्ये मी उभा आहे. काय आणि आपलं सरकार पाडलं. मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो, सगळ्यांना हल्ली सांगतोय. आता जर का तुम्ही विधिमंडळाकडे पाहिलं तर मुख्यमंत्री हा शिवसेनेतनं चोरलेला, दोन्ही सभागृहाचे अध्यक्ष सभापती हे शिवसेनेतनं चोरलेले, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेते एक तर आपलेच अंबादास दानवे आहेत, पण दुसरा विजय वडेट्टीवार हा सुद्धा ओरिजिनल शिवसैनिक. अर्ध्याहून अधिक मंत्री हे आपले शिवसेनेचे गद्दार, आमदार सुद्धा जे नेले ते शिवसेनेचे. म्हणजे तुम्हाला शिवसेनेची शक्ती पाहिजे पण उद्धव ठाकरे नको. कारण तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र लुटायला न देणारा एकच माणूस आहे, तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि आज तुम्ही सगळेजण इकडे जमलेले आहात. आपला वचननामा तुमच्यापर्यंत पोहोचलेला असेलच. पोहोचलाय ना का परत बोलू. परत बोलण्याची गरज आहे. कारण मला बरेच जण सांगतात की आपला वचननामा पोहोचवा सगळ्यांकडे. म्हटलं पोहोचवायचा तो पोहोचवलेलाच आहे. आपण 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणारे तुम्हाला कळलेलं आहे. कळलंय ना. मुलींप्रमाणे मुलांना सुद्धा मोफत शिक्षण देणार हे सुद्धा तुम्हाला कळलेलं आहे. अनेक गोष्टी कळलेल्या आहेत. पण मुद्दामून एक मुद्दा स्पष्ट करतो, मुलींप्रमाणे मुलांना शिक्षण का मोफत देणार आहे. मी 3-4 दिवसापूर्वी युट्यूबवरती एक क्लिप पाहिली. राजदीप सरदेसाई जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांनीच मला पाठवली, त्यांनीच ती केलेली आहे. अमरावतीमध्ये ते एका घरी गेले होते, ज्या घरामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. मग त्यांच्या घरी ते गेले. दुर्दैवाने जिचं कुंकू पुसलं गेलं ती आपली बहीण तिकडे बसली होती. ज्याने आत्महत्या केली तो 47 वर्षाचा शेतकरी होता. मग त्याची 2 तरुण मुलं ही त्यांच्या झोपडीसारख्या घरामध्ये होती. काळोख, घरामध्ये काळोख. या कॅमेऱ्यासाठी जो काय यांची संगन असते तो उजेडा होता, तोच उजेड. आणि मग राजदीप सरदेसाईंनी त्यांना विचारलं, ताई तुमचं नाव काय. मुलांना विचारलं तुमचं नाव काय, किती कर्ज होतं. ते म्हणले 1.25 लाख कर्ज होतं.
1.25 लाख कर्जासाठी म्हणजे अदानीना वगैरे करोडो रुपये हे असेच देऊन टाकतायत. करोडो रुपयाची मुंबई ही फुकट देऊन टाकतायत. पण माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी 1.25 लाखासाठी आत्महत्या करतोय. मग त्या दुसऱ्या जो लहान मुलगा होता, लहान म्हणजे असेल एक 14-16 वर्षाचा वगैरे असेल, त्याला विचारलं तू काय करतो, शाळेत जातो का? तो म्हणला नाही मी शिक्षण सोडून दिलं. सोडलं का सोडलं? फी कशी भरणार, डोक्यावरती कर्ज आहे, वडिलांनी आत्महत्या केले. मग तू काय करणार, शेती करणार का? तो म्हणाल मी शेती नाही, शेती सोडून मी हमाली करेन पण मी शेती नाही करणार. म्हणजे मुलांना शिकायचं आहे पण फी भरता येत नाही म्हणून मुलं शिकत नाही. आणि आम्ही 370 कलम काढलं ना, आम्ही राम मंदिर बांधलं जे गळतंय. उद्धवजी राम मंदिर कब जाएंगे? मी त्यांना म्हटलं ते गळायचं बंद होईल तेव्हा मी जाईन. पण पैसे नाहीत म्हणून मुलं शिक्षण सोडताय आणि तुम्ही फक्त 1500 रुपयावरती या आमच्या माता भगिनींची थट्टा करताय. 1500 रुपयामध्ये मुलाची फी भरू शकतात का? डोक्यावरचं कर्ज फिटू शकतं का? घरदार चालू शकतं का? आज मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये अशी परिस्थिती आहे की मुलांची लग्न होत नाही, कोण मुली द्यायला तयार नाही, कारण शेतकऱ्याला कोण मुलगीच देत नाहीये. आपला अन्नदाता, अख्खं जग ज्याच्यासाठी चालतं, 2 घासासाठी जग चालतं आणि तो 2 घास देणारा तडफडतोय, मरतोय. म्हणजे तो आपल्याला जगवतो पण आपण त्याला जगू शकत नाही. काय कोणता कारभार चाललाय? कशासाठी मोदीजी तुम्हाला मत द्यायचं, कशासाठी मिंद्याला मत द्यायचं, कशासाठी फडणवीसला द्यायचं, कशाला अजित पवारांना द्यायचं? हे खोके घेऊन बसलेत, खोकेच्या खोके बोके नुसते माजलेत. आणि म्हणून मी तुमच्याकडे आलेलो आहे, हक्काने तुमच्यासाठी आलेलो आहे की आज केवळ शिवसेना अडचणीत नाहीये, आज तुम्ही सुद्धा अडचणीत आहात. आज आपला महाराष्ट्र अडचणीत आहे. म्हणून मला तुमची मदत पाहिजे, म्हणून मला तुमचे आशीर्वाद पाहिजे, म्हणून मला तुमची साथ पाहिजे. आणि मी तुमच्या दरबारात हक्क मागायला आलेलो आहे, हक्काने न्याय मागायला आलेलो आहे, आशीर्वाद मागायला आलेलो आहे. हा वैभव नुसता वैभव नाही, वैभवच्या बरोबर मी उभा आहे. पलीकडे राजन तेली सोबत मी आहे, तिकडे संदेश सोबत मी उभा आहे. सगळीकडे संपूर्ण कोकण राजन आहे, बाळमाने आहेत, सगळीकडेच. हे मत हे केवळ एका उमेदवाराला नाही, हे मत तुमच्या भविष्याला देताय तुम्ही. आणि म्हणून मी एवढंच सांगतोय की कोकणचं वैभव कायम राखायचं असेल तर तुम्हाला भगव्याशिवाय आणि मशालीशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि जर का लोकसभेत चुकलात, म्हणजे तुम्ही नसाल चुकला, मी एक सांगतोय, तसं आत्ता चुकलात तर मग गुंडागर्दी एवढी वाढेल की दोन्ही पोरं खांद्यावर आणि बाप डोक्यावर घेऊन त्यांची लाचारी करण्याचं जीवन तुम्हाला जगावं लागेल. त्याच करता मी परत सांगेन की छत्रपतींच्या परस्पर्शाने पावन झालेला हा परिसर आहे. नक्कीच छत्रपती इकडे आले होते आणि त्यांनी हा किल्ला बांधला. तर त्या मातीची शपथ घेऊन जसा वैभव इमानाने राहिला तसंच तुम्ही भगव्याच्या पाठी, मशालेच्या पाठी इमानाने राहाल असा विश्वास व्यक्त करतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.